नमस्कार. आज आपण साहित्य नयन या युट्यूब चॅनलमध्ये एका वेगळ्या व्यक्तीला, एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्या समोर आणलेलं आहे. एक असा कलाकार ज्याच्या कलेला सलामच ठोकला पाहिजे. आपल्या भारतामध्ये एकमेव असणाऱ्या शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख आहे अशा शोभा मॅडम यांचं आपण अगोदर स्वागत करूयात. शोभा आर्य मॅडम यांचं स्वागत. मॅडम नमस्कार, आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. आपल्या कलेच्या बद्दल कधीही न बोलणाऱ्या मॅडम, अनेक वर्षापासून आम्ही मीटिंग मध्ये भेटीगाठी घेतो, परंतु मॅडम इतक्या सुंदर कला जोपासतात याची बिलकुलही मला कल्पना नव्हती. परंतु एक दिवस बोलत असताना असंच त्यांनी उल्लेख केला आणि मी मात्र मग त्यांना म्हणाले की आपण हे सगळं मुलाखतीच्या माध्यमातून लोकांसमोर आणूया. आणि त्याच उद्देशाने आज आम्ही हे मुलाखतीचं सत्र आयोजित केलेलं आहे. तर मी मॅडमना प्रथम असं विचारेन की आपलं जन्मगाव कोणतं आणि आपलं बालपण कशा पद्धतीनं गेलं? मॅडम, माझं जन्मगाव हे लातूरच आहे. लातूराचंच मी जन्मले. मी माझं नाव सुद्धा सध्या डॉक्टर आर्य शोभा परशुराम असंच लावते, कारण माझे वडील आर्टिस्ट होते. त्यांचं नाव मला पुढं करायचं आहे, कारण तेच माझ्या रूपाने हे करतात. माझ्यात ते सामर्थ्य नाही. म्हणजे परशुराम आर्य सर स्वतः कलाकार होते? हो. शोभा आर्ट फोटो स्टुडिओ नावाचा स्टुडिओ आमचा होता सुभाष चौकामध्ये लातूरात. आणि ते माझ्या नावावर तो स्टुडिओ होता. एकमेव स्टुडिओ होता त्यावेळी. माझे वडील फोटोग्राफर होते आणि ते आर्टिस्ट पण होते. वसंतराव बारसकर हे सध्या बेंगलोरला आहेत. त्यांचा भाऊ एक होता गंगाधर बारसकर आणि वारी गुरुजी. हे तिघही माझ्या वडिलांचे गुरु होते. आणि ह्या गंगाधर बारसकर हे आमच्या स्टुडिओमध्ये राहूनच पेंटिंग करायचे. आणि वारी गुरुजी त्यावेळेला वेळोवेळी यायचे. त्यांची पेंटिंग मी जवळून करताना पाहिलेली आहेत. मी जेव्हा लहान असताना वडिलांना म्हणायचे की अण्णा मला शिकवा ना, तेव्हा ते म्हणायचे की नाही, तू फक्त पाहत राहा, तुला आपोआप येऊन जाईल. मला त्यावेळी वाईट वाटायचं. असं वाटायचं की वडिलांनी शिकवावं आपल्याला जवळ बसवून. पण आता लक्षात येतं की ते कुठंतरी त्या मेंदूला सवय व्हावी लागते. त्या मेंदूमध्येच ते भिनावं लागतं. निरीक्षण करण्याची क्षमता विकसित करूनच ते येतं. त्या रंगामध्ये, त्या रंगातून उमटणाऱ्या भावनांमध्ये तो कलाकार हा घडतो, हे आता माझ्या लक्षात येतं. आणि लातूरात माझं बालपण म्हणाल तर माझ्या आयुष्याचे मी म्हणेन 4 सत्र आहेत ज्याचा संबंध कशाचाही कशाबरोबर नाही. मला खूप जण विचारतात तुम्हाला कुठून स्फूर्ती मिळाली. ते फार एक मनात जे मेंदूमध्ये जे उतरत गेलं त्याला आकार देणारा एखादाच इव्हेंट असतो. तो स्ट्रोक मिळाले की ते आपोआप बाहेर पडतं. म्हणजे बालपणामध्ये आपण जे वडिलांच्या आणि त्यांच्या गुरूंच्या त्यांच्या वेगळ्या त्या परिवेशामध्ये आपण निरीक्षण केलं. मी फक्त ती चित्र पाहिली, बाकी दुसरं काही माझ्या लक्षात नाहीये. किंवा असंही नाही की कुठल्याही व्यक्तीमुळं मला ते वाटलं, असंही नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त ते पाहत होते मी आणि मला ते आवडत होतं, एवढंच मी सांगेन. हो, पण बालपणामध्ये कसं आता मुलांना शेतामध्ये म्हणा, मातीमध्ये म्हणा खेळायला मिळत नाही. ग्राउंडचे जे खेळ आहेत ते खेळायला मिळत नाहीत, कारण एक तर आता ग्राउंड राहिले नाहीयेत खेळासाठीचे, आणि काही असलेच तरी पण जास्त कल हा मुलांचा मोबाईलमध्ये, जे काही युट्यूबच्या हे आत्ताचे नवीन आलेले गेम जे आहेत त्या गेम ते खेळामध्ये व्यस्त असतात. ते आवडतं बऱ्याच जणांना. तर मग त्या काळात तर ते काही नव्हतं. मग आपलं बालपण बाकी कुठल्या खेळांमध्ये वगैरे आवड होती आपल्याला? खरं सांगायचं तर मॅडम, बालपण हे माझं ह्या तिन्ही सत्रापेक्षा पूर्णतः वेगळं. मी आतापर्यंत जेवढे खेळ खेळले ते सगळे मुलांबरोबर खेळलेले. मुलींबरोबर भातुकलीत वगैरे मी रमले नाही. अगदी अगदी मैदानी खेळ खेळला नाहीच. खेळ मैदानी नाही, घरगुती पण नाही खेळले.
मी खेळले ते विटी दांडू, गोठ्या, रिवोलच्या, कबड्डी, खो खो. मुलं आणि मुली आमच्या इथं असा जेंडर बायस नव्हताच लहान असताना. बक्कांबुक्की, काठ्यापाणी, रिगोलच्या, लाहोटी गार्डन मध्ये आम्ही येत होतो रिगोलच्या खेळायला. हेच खेळत राहिलो आम्ही. म्हणजे सगळ्यात जास्त मी आणि भरत ढोलकिया म्हणून एक होता, तो आहे अजून, आम्ही दोघंच खेळू. आणि मुलींचे मग भातुकली किंवा भावला बावलीचे खेळ मी कधीच खेळले नाही. म्हणजे त्या आत्ताच्या दृष्टिकोनातून तर तुमचं बालपण खूपच समृद्ध गेलंय. तुम्हाला अशा प्रकारचे खेळ खेळायला मिळाले. नाही मॅडम, आता ऐकणारे म्हणतील की बाई तुकार होती काय लहान असताना म्हणू शकतील, पण मी अशीच होते लहान असताना. आणि घरची जबाबदारी पूर्णतः माझ्यावर होती मॅडम. बालपण हे तसं मला आई वडिलांच्या छत्राखाली, त्यांच्या पांघरुणाखाली उपभोगायला मिळालं नाही. त्याची कारणं फार वेगळी आहेत. त्याची कारण मीमांसाही करणं नको. मी एवढंच म्हणेन की सगळी घरची जबाबदारी माझ्यावर होती. माझी भावंड म्हणजे माझ्यापेक्षा एक लहान बहीण आणि भाऊ होता. आता तो भाऊही नाहीये, बहीण आहे फक्त. आणि ती जबाबदारी सांभाळत सांभाळत मग केव्हा मोठी झाले मी, मला हेही कळलं नाही. मी लहान असतानापासून 2-2 रुपयावर बालवाडी चालवून माझं शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षिका हा पेशा आहे माझा फार पूर्वीपासून. वयाचं किती वर्ष असावं ते? मी त्यावेळी 8वी-9वीला त्यावेळेपासून. आणि मग पुन्हा तो संघर्ष अर्थार्जनासाठी चालूच होता. त्याच्यामुळे ह्या कलेकडे पाहायला कुठे वेळ नव्हता. अगदी मी लहान असताना म्हणजे साधारणतः 3री, 4थी, 5वी पर्यंत मी जोपर्यंत स्टुडिओत जात होते, आमचा स्टुडिओ चालायचा, त्यावेळेपर्यंतच पाहिलेलं हे सगळं पेंटिंग वगैरे कुठेतरी माझ्या डोक्यात राहिलेलं होतं. म्हणून शिक्षण आपण किती म्हणजे आणि कुठल्या संस्थांमधून घेतलं? माझं पूर्ण शिक्षण मी अत्यंत अभिमानानं सांगते की मी गोदावरी कन्या लाहोटी शाळेतून घेतलं. जगतापबाई आणि देऊळगावकर बाई माझ्या गुरु होत्या. त्या हिरो होत्या माझ्यासाठी आणि त्या मला फार जवळून ओळखतात. अजूनही मी त्यांना माझ्या मनातलं त्यांचं स्थान सांगू शकत नाही. प्रचंड आदर आहे मला त्यांच्याबद्दल. तिथून मी 1972ला ऍडमिशन घेतलं शाहू कॉलेजमध्ये. शाहू कॉलेजची मी पहिली महिला विद्यार्थी असं म्हणते, कारण माझ्या आधीची पहिली बॅच म्हणजे डॉक्टर जटाळांची बॅच. आणि नंतरचे जेव्हा यशवंत शाळेमध्ये कॉलेज चालायचं, त्यानंतर मग नांदेड रोडला कॉलेज सुरू झालं. आणि माझं गुणपत्रिका म्हणजे मार्क्स मेमो हा जबरदस्तीनं हिंदीच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट देशमुख सरांनी आणलेले होते. कारण शाहू कॉलेजला त्यावेळी विद्यार्थी मिळायचे नाहीत. मग ते असे जाऊन कोणाकोणाकडनं घ्यायचे. मला जायचं होतं दयानंदला, पण माझं ऍडमिशन झालं शापला. आणि तिथं शाहू कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला आम्ही 3 मुली होतो आणि 4 मुलं होती फक्त. त्यातलेही BSc पर्यंत टिकलेली, म्हणजे लग्न न होता किंवा काही न होता मीच होते. मी आणि बाकीचे 3 विद्यार्थी. मंचर गरड एक होता, तोही सायंटिस्ट म्हणून रिटायर झाल्यानंतर MCL मधून. मी एक आणि आणखी 2 विद्यार्थी होते. शाहू कॉलेजमधून मी BSc केलं आणि युनिव्हर्सिटीत मी 1975ला ऍडमिशन घेतलं. त्यावेळी रसायनशास्त्रात 14 नंबरला माझं रँकिंग. वा वा वा, खूप खूप अभिनंदन. धन्यवाद मॅडम. 1977ला मी MSc कम्प्लीट केलं. मी मराठवाड्यातली 3rd टॉपर होते. 77 ते 78 मी शाहू कॉलेजला 1 वर्ष लेक्चरशिप केली आणि पुन्हा मी रिसर्चला गेले. आणि डॉक्टर भोबे माझे गाईड होते. तिथं मी रिसर्च कम्प्लीट केला. माझा डिग्री मला 1984ला PhDची अवॉर्ड झाली. आणि मग 84ला मी चन्नबसवेश्वरला जॉईन झाले. म्हणजे त्यानंतर तुम्ही नोकरीकडे. आणि हे शिक्षणाचं पूर्ण माझं जे सत्र होतं आयुष्यातलं ते टोटल वेगळं होतं. हे झालं दुसरं. पण हे आता शिक्षण जेव्हा तुम्ही लहानपणीच शिकत असताना थोडंसं
अर्थार्जन करायच्या विचारामध्ये असून तसं अर्थार्जन करत करत शिक्षण घेतलं. मग आता हा पुढच्या शिक्षणाचा खर्च तुम्ही कसा पेललात? मला स्कॉलरशिप मिळाली मॅडम त्यावेळी. DNT म्हणून मी ऍडमिशन घेतलं होतं. त्यावेळी स्कॉलरशिप मिळाली मला आणि मग त्या स्कॉलरशिप मध्ये माझं शिक्षण मी कम्प्लीट केलं. डॉक्टर भारती जाधव त्यावेळी हॉस्टेलवर होत्या, त्यांचीही मला मदत व्हायची. आणि मला सांगताना अजिबात लाज वाटत नाही की मला मैत्रिणींनी खूप मदत केली. अभिमानाची गोष्ट. म्हणजे लता जाधव ही आता रिटायर झाली, हत्तेनगर मध्ये बळवंत जाधव, लता जाधव, आम्ही सगळे एकत्र खेळलो. माझ्याकडे पैसे नसायचे, जेवायलाही नसायचं. रिजवाणी म्हणून एक होती, निर्मला रिजवाणी आणि आशा रिजवाणी, त्या दोन माझ्या जवळच्या मैत्रिणी. आणि ही लता जाधव. मला जेवायला नसायचं तेव्हा त्यांच्या दुरडीतलं जेवण घेऊन मी जगले, मी वाढले. त्यांच्या मैत्रीनं मला वाढवलं आणि मला जगवलं. मैत्रीची व्याख्या याच्याशिवाय वेगळी अशी काय असणार आहे माहित नाही मॅडम, पण माझ्यासाठी अजूनही माझे मित्र मैत्रिणीच माझ्यासाठी सर्वस्व आहे. कारण मला जे पाहिजे आहे ते खरं तर प्रत्येक नात्यातून मिळायला पाहिजे, पण मला मिळतं ते मित्र मैत्रिणींमध्येच मिळालं आणि थोडस माझ्या मुलांमध्ये मिळालं. निखळ ज्याला म्हणतो की अनकंडिशनल प्रेम म्हणतो आपण, माया म्हणतो, ती तिथंच मिळते. प्रेम, वात्सल्य तिथंच मिळतं. माणुसकी की जिथं कुठेही पैशाचा लवलेश नाही, स्पर्श नाही, आणि अगदी एक निखळ भावना असते. मग ती बालपणातली असेल, तारुण्यातली असेल, म्हातारपणातली असेल, प्रत्येक वेळेच्या संवेदना असतात, प्रत्येक वेळेच्या भावना असतात. आणि त्याच भावना ज्या आहे अशा अर्धवट पूर्ण होत 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 त्याचा धागा माझ्या आयुष्यात पुन्हा आला. आणि मग रिटायरमेंटच्या नंतर हे सगळे धागे आपोआप उकलत गेले त्या पेंटिंग मधून आणि त्या कलेतून. मग नोकरी करत होतात तुम्ही. नोकरी तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला चन्नबसवेश्वर मध्ये, नाही शाहू मध्ये केलं, त्यानंतर चन्नबसवेश्वर मध्ये, आणि त्यानंतर शासकीय इंजिनिअरिंग, आणि त्यानंतर शासकीय, मग शासकीय पुरणमल शासकीय तंत्रनिकेतन मध्ये. मग ही नोकरी करत असताना घरातल्या जबाबदाऱ्या पेलून कलेकडे वळावं असं वाटलं की मग रिटायरमेंट नंतरच कलेकडे वळाला? नाही हो मॅडम, मला वेळच नव्हता कलेकडे बघायला. कला ही तशीच राहिली डोक्यात, अगदी बंद डब्यात असल्यासारखी राहिली, कुठंच नाही. म्हणजे त्या कलेचा परिणाम म्हणून मी त्या भावविश्वात रमत गेले, आईपणात रमले, तारुण्यात रमले, एवढं झालं. पण नाही, कला म्हणून उतरावे असं फार नव्हतं. कधीतरी वाटायचं आणि मग एखादी करायची कलाकृती. होतं, रांगोळी स्पर्धेत मला पहिलं बक्षीस मिळालं होतं, जगताबाईंना माहित आहे. त्यावेळी अष्टपुत्रीबाई होत्या, त्यांना माहित आहे. हे होता कला, पण त्याला बाहेर निघायला काही वेगळा वाव. आताच्या भाषेत सांगायचं तर मी फार काही, मला वाटत मी नाही सांगू शकत, माझ्याकडे ते नव्हतं. पण ते कधीतरी बाहेर पडायचं आणि ते अप्रतिम असायचं, एवढं मात्र खरं. म्हणजे शाहू कॉलेज मला बक्षीस मिळालं, पद्मपाणीचं चित्र रांगोळीचं काढलं म्हणून. गोदावरी कन्या शाळेत, राजस्थान शाळेत एक प्रदर्शन भरलेलं होतं, तिथंही मला प्रथम क्रमांक मिळाला रांगोळीत. आणि नंतरही मी जे केलं ते खूप चांगली झाली कलाकृती, पण मी करायची म्हणून ती केलेली नाही. मला ते आवडत होतं, केव्हा तरी केलं गेलं माझ्याकडून ते. मी जेव्हा रिसर्चला गेले, हा माझ्या आयुष्यातला तिसरा टप्पा, आणि तिथं प्रतिभा घारे ही मैत्रीण मिळाली मला. बरं, आपण प्रतिभा घारेंच्या छान मैत्रीण आहात. हो हो, अगदी जवळची मैत्रीण आहे. मी त्यांचे शिल्प पाहते, फेसबुकला आहे त्या. आम्ही बरंच म्हणजे खूप बोलणं झालं, फोनही झाला, आणि माझ्या मुली पेंटिंग काढतात, त्यांनाही मी त्याच्याबद्दल बोलत असतो. प्रतिभा ही माझी मैत्रीण, ज्युनियर माझी लहान मैत्रीण, आणि ती हॉस्टेलवर यायची त्यावेळी मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये. दिलीप घारे हा तिचा भाऊ, आणि मला वाटतं सोनटक्के सर हे त्यावेळी ड्रामा डिपार्टमेंटला होते. मग ती सांगायची बरंच त्यांच्याबद्दल, आणि ती ड्रॉइंग स्कूलला होती. मग तिनं मला पहिल्यांदा घेऊन गेले. आम्ही गेलो पाणचक्कीच्या तिथं बेगमपुरात गेलो, आणि बेगमपुरामधला तिथं जे मिनार आहे तिथं मला ह्याच्यात अतिशयोक्ती अजिबात नाही,
ह्याची साक्ष प्रतिभा घरी आहे की मला हँडमेड पेपर ड्रॉइंगचा, कलर पेंट म्हणजे वॉटर कलर्स हे इत्यादी सविस्तर काहीही माहित नव्हतं. म्हणजे हँडमेड पेपर हे मी पहिल्यांदा घेतला, तिने दिला, रंग तिनेच दिले, ब्रश तिनेच दिला आणि बेगमपुरात जाऊन आम्ही पहिल्यांदा लँडस्केप केला. याला लँडस्केप म्हणतात हेही तिनेच सांगितलं, शोभा हे घे आणि तू काढायला लाग, तुला जसं काढायचं तसं काढ. आणि ते चांगलं आलं त्यावेळी, होतं माझ्याकडे बरेच दिवस, ते आता नाहीये. नंतर मग पानचक्कीला जाऊन पुन्हा लँडस्केप काढलं, ते आहे माझ्याकडे अजूनही आतल्या बाजूला. म्हणजे प्रतिभा घारेनच मला पहिल्यांदा जर आर्टचं आई शिकवलं म्हणलं तर वावगं होणार नाही. आणि नंतर मग पुन्हा ती ड्रॉइंग स्कूलला घेऊन गेली. तिथे एका मुलीकडे बघितलं मी, तिच्याकडे खूप ट्यूब होत्या रंगाच्या. कॅनव्हास पहिल्यांदा मी तिथं पाहिला, मला कॅनव्हास माहित नव्हता, म्हणून तर मी खताच्या पोत्यावर केलं चित्र. आणि तिनंच मला बॉम्बे क्ले मध्ये पहिल्यांदा मूर्ती करायला शिकवली, जी तिथं आहे. मी ती रिसर्चला असताना केलेली मूर्ती आहे तिच्या समोर. आणि मग तिथं मी पोर्ट्रेट वगैरेची प्रॅक्टिस थोडीशी, ती सांगायची तू करत चल. मला काही कळत नव्हतं पण मी करत होते. प्रतिभा घारे ही माझी यातली आर्ट्सच्या क्षेत्रातली कलेच्या पहिली मैत्रीण जवळची. म्हणजे तुमचा कलेच्या प्रतीचं जे काही आतमध्ये सगळं दडलेलं होतं ते त्यांनी केलं. हो, तिने पंक्चर केला तो फुगा आणि तिथून ती हवा जायला सुरू झाली किंवा त्याला रस्ता मिळाला, तो असं म्हटलं तरी वावगं होणार. तुमच्या कलेला लेआउट काढून दिला. अगदी हे श्रेय तिलाच जातं आणि अतिशय प्रेमाने दिलं. खूपच सुंदर. आता हे जेव्हा तुम्ही काढायला सुरुवात केली तेव्हा कुठल्या प्रकारचं तुम्ही सुरुवात केली? चित्र, पेंटिंग तर तुम्ही सुरुवात केली, पेंटिंगच्या ह्याच्यापासून परत तुम्हाला शिल्प करायचंय, मग तो तुम्हाला त्याचा दगड कुठे उपलब्ध झाला, तुम्ही तो कसा मिळवला? कारण इतकं सोपं नाहीये ते, त्या खूप महाग असतात ह्या सगळ्या काळात. मला शिल्प म्हणजे ही माहित नव्हतं मॅडम. मी फक्त वेरूळ अजिंठ्याच्या मूर्त्या पाहिलेल्या होत्या, पण त्याला शिल्प म्हणतात ते कसं खोदलं केलं असेल वगैरे पण नव्हतं. पण ती मला प्रचंड आवडायची. मी एवढंच सांगेन की माझ्यासाठी तो एक असं अज्ञात काहीतरी होतं. हे असं असतं, हे असं किती छान दिसतो हा ड्रम, ही पोज कशी दिसते, हे किती छान आहे, असंच मला वाटायचं. फक्त मी जे केलं ते बॉम्बे क्ले मध्ये केले थोडेसे. आणि ते मग आमच्या डॉक्टर बॉबींना भेट दिली. एक माझी शालिनी पनकंटी म्हणून मैत्रीण आहे, तिला भेट दिला. एक माझ्याकडे आहे, 1-2 फुटली, इथपर्यंतच माहित होतं. आणि मी काही शिल्प घडवावं हेही तेव्हा माझ्या डोक्यात नव्हतं, पण मला ती प्रचंड आवडायची, एवढं मात्र खरं. हे सगळं माझ्यासाठी वेगळं आहे, पण हे खरं आहे, ह्याच्यात अतिशयोक्ती कुठेही नाही. फक्त आपण नोकरी करायची आणि आपला जीवन संघर्ष जो आहे तो पूर्ण करायचा, एवढंच नेहमी सगळ्यांसाठी. मग रिटायरमेंट नंतर मग नाही, नंतर मी रिसर्च साठी हैदराबादला गेले. तिथं PhD साठी इंटरव्ह्यू द्यायला मी गेले आणि बाय चान्स सालार्जंग म्युझियम मध्ये मी गेले. त्यावेळी सालार्जंग म्युझियम मध्ये मूर्त्या ह्या दाराच्या आत पाऊल ठेवला की अशा ठेवलेल्या होत्या, 5-5 फुटाच्या मूर्त्या, 7-7 फुटाच्या. आता वेगळं झालं नाही तिथं, तर तसं नव्हतं त्यावेळी. आणि त्या सगळ्या मूर्त्या पाहायला गेल्यानंतर मात्र मी खऱ्या अर्थानं खूप भारावून गेले. म्हणजे ते झपाटले पण काय असतं, डोक्यातलं बाहेर चालना केव्हा मिळते, आपण केव्हा करायला उद्युक्त होतो, केव्हा आपल्या डोक्यात येतं की आपण असं करावं, हे मला त्या सालार्जंग म्युझियम मध्ये गेल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण करू शकतो का. म्हणजे हे आता बोलताना मला जाणवतंय की कुठेतरी गेल्या जन्मीचं आठवतंय कोणाला तरी, असं सिनेमात काहीतरी शॉट असतो, तशा प्रकारचं काहीतरी तिथं गेल्यानंतर मात्र मला वाटलं. आणि ते तिथंच थांबलं. 84 ची ही गोष्ट असावी. नाही, 84 नाही, हे आहे 78-79 ची गोष्ट आहे. आणि मग तिथून मी परत आले, मग रिसर्चला जॉईन केलं, अप्लाय केलं, NCL मधूनही अप्लाय केलं आणि आमच्या मराठवाडा युनिव्हर्सिटी मधूनही अप्लाय केलं. पण दोन्ही माझी एक चूक झाली की दोन्हीकडून मी अप्लाय केलं. मग माझा जो क्लासमेट होता तो टॉपर होता 1, त्याला मिळालं NCL मधून आणि मला CSIR ची स्कॉलरशिप मिळाली ती
रिसर्चला असताना मराठवाडा युनिव्हर्सिटीतून, म्हणून मी इथं राहिले खरं तर. अदरवाईज त्याच्यासारखी मी पण बाहेर गेले असते. आणि मग बाकीचं सगळं आयुष्य जगायचं होतं ना. अगदी अगदी. मला शिल्पाकडे मी कलेकडे वळले ते 1990 नंतर. म्हणजे पहिला पीओपी मध्ये ब्लॉक माझ्या मोठ्या मुलाने मला करून दिला, विक्रमने. आणि मायकेल अँजेलोचं मी चित्र पाहून आवडलं मला ते, अजूनही खूप आवडतं मनापासून. अर्धच केलं मी, पण त्यावेळी मी खरंच सांगते मला माहित नव्हतं की हे मायकेल अँजेलोचं आहे, किंवा हा मायकेल अँजेलो म्हणायचं कुणीतरी आहे शिल्पकार फार मोठा, ज्याची तोड नाही अजिबात. आणि मी आवडलं चित्र आणि करायला घेतलं. माझ्याकडे साहित्य काही नव्हतं, डिसेक्शन बॉक्स मधलं स्काल्पेल वगैरे होते, घरातले सुरी चमचे वगैरे होते, त्याच्याने कोरलं, बऱ्यापैकी कोरलं मी, असं आता मला वाटतं. आणि मी ते धाडस केलं. आता मात्र मला असं वाटतं की अरे आपण फारच धाडस केलं त्याचं कॉपी करण्याचं. पण ते माझं पहिलं शिल्प. आणि नाही, त्याच्या आधीच एक होतं ते माझ्या वडिलांच्या केलेलं, पेंटिंग वरून केलेलं, जे माझ्या घरात मी लावलेलं आहे तिथं. आणि ते फुटेल की काय ह्या भीतीनं पुन्हा मी दुसरं पेंटिंग चितारलं. पण ह्याही वेळेला मी दगडात करावं असं मला काही वाटलेलं नव्हतं. पण रिटायरमेंट नंतर मला रिटायरमेंटचा पैसा मिळाला आणि मग तो जपून ठेवावा, त्याचं काही वेगळं करावं असं मला वाटलं नाही. मी पहिल्यांदा काय घेतलं असेल विकत, तर दगड विकत घेतले. त्या दगडांमध्येही पैसे गेले. वर्कशॉप मला कसं करायचं हेही माहित नव्हतं. थोडंफार चर्चेनंतर रिक्वायरमेंट प्रमाणे डिझाईन तयार केलं आणि मग हळूहळू वर्कशॉप उभं केलं. तिथं बसून मी सध्या काम करते. आणि मला मदत झाली ती माझ्या जावयाची. मी आवर्जून उल्लेख करेन तो विश्वास मुंबलेचा, माझ्या ज्येष्ठ कन्येचा नवरा. माझ्या मुलाने आणि ह्या म्हणजे नरेश कनामे, जो आता रेसिंग मध्ये नॅशनल चॅम्पियन आहे, त्याने आणि विश्वास मुंबलेनी दोघांनी मिळून हा पडलेला दगड दारात येऊन पडला, मालवीयने पाठवला. तो आपल्या बालाजी मंदिराचं काम ज्यांनी केलेलं आहे त्याने तो दगड उचलायला त्या दोघांनीही एक अक्षर न बोलता सगळा दगड आणून आत रचून ठेवला. आणि संध्याकाळी मग आम्ही थकलो म्हणून हॉटेलमध्ये जेवायला गेलो. पण दोघांनीही अवाक्षर शब्द तोंडातून काढला नाही. इथं त्यांचं मोठेपण होतं की आम्ही हे उचललो आणि मी थकलो. माझ्या मुलाने म्हणलं नाही, अहो मुलगा तर माझा होता, त्याचं ते कर्तव्य होतं, पण जावई माझा नव्हता. पण जावयाने एक अक्षर काढलं नाही बाहेर आणि हा दगड आत ठेवला. पण हा दगड किती जड असेल ह्याची कल्पना मला केव्हा आली, तर माझ्याकडं काम करत असताना दगड उचलायचे होते म्हणून एक दगड सरकवायचा होता. मजुराला मी सांगितलं आणि 2 मजुरांनी मिळून तो दगड हलवला. आणि दगड हलवताना जी किरकिर केली त्याने, मॅडम हा इतका जड आहे, कसा हलवायचा, कसा उचलायचा, होत नाही आमच्याच्याने. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की जावयाने आणि मुलाने आपल्यासाठी काय केलेला. आणि मालवीयनेच माझ्यासाठी ग्राइंडर आणि कटर पाठवलेला होता. मला टूल्स पण माहित नव्हते, त्याच्या ब्लेड्स माहित नव्हत्या. एक एक ब्लेड आणि कटर वगैरे त्याने पाठवलेलं होतं. कटर कसा चालवायचा हे मला माहित नव्हतं. माझ्या मुलाने दोन्ही हाताला माझ्या धरून तो कटर चालवायला शिकवला. कटर चालवत असताना भीती वाटायची, आवाजाने अगदी थरकाप उडायचा की हे आता काय होतं. पण त्याने मला शिकवलं आणि मग तो गावाला निघून गेला. आता एकटीवर जबाबदारी माझी अशी आली की मीच पाहिजे तर करायचं आहे. मग मी ते काम घरातच करायचे. दररोज दगड घ्यायचा करायला, तिथेच ठेवलेला असायचा. तो दगड काही केलेला कोरला जायचा नाही, फुटायचा नाही. मला रडायला यायचं, मी थकून गेले, म्हणलं हे होणार नाही आपल्याच्याने. पण प्रत्येक वेळी मी आठवत होते, विश्वास दगड उचलतो, त्यांनी कुरबुर केली नाही. आपल्याला लाज वाटली पाहिजे की आज मला करता येत नाही असं म्हणायला. हे म्हणून स्वतःला मी दगड कोरायला घेतलं आणि माझी पहिली मूर्ती तयार झाली.
ती ही मूर्ती आहे पहिली. अगदी. ज्या दिवशी ही मूर्ती तयार झाली त्या दिवशी मला प्रचंड आनंद झाला. मुलगा माझा आल्याबरोबर मी त्याला सांगितलं गळ्यात पडून निऱ्या झालेली मूर्ती तयार. आणि मग ती पहिली मूर्ती तपस्येला फळ मिळालं आपलं. म्हणजे तपश्चर्या पण मी म्हणत नाही हो मॅडम, हे होतं. हे जेव्हा आपल्या मनात येत असतं, खूप झपाटलेलं असतं, त्यावेळेला असं वाटतं की हा आलं आलं मला आलं, ह्याच्या पलीकडे मला नाही काय वाटलं. मी त्याला दुसरे शब्द फारसे देणार नाही, पण एवढंच म्हणले अरे झाली तयार झाली. आणि मग तो आनंद मात्र त्याने आणि मी अनुभवला. नंतर मग मी एक एक मूर्ती तयार करत गेले आणि बऱ्यापैकी मूर्त्या तयार झाल्या, आपण पाहिलेल्या आहेत सगळ्या. हे माझ्या आयुष्यातला चौथा टप्पा होता. तिसरा टप्पा हा पूर्ण मुलांचं शिक्षण, त्यांच्यासाठी पळणं, घर अर्थार्जन करणं एवढंच होतं, बाकी काहीही नव्हतं. आत्ताच्या आयुष्यातला संबंध हा त्या टप्प्याशी काहीही नाही, तिघांशी. म्हणजे मलाच आश्चर्य वाटतं की स्वतः गोट्या खेळणारी मीच, विटी दांडू खेळणारी मीच, पुन्हा शिक्षण घेणारी मीच, कुठेतरी युनिव्हर्सिटीत आपलं एक जागा कमावणारी मीच, रिसर्च करून. सासर आणि माहेर आणि समाज ह्या तिघांच्याशी संघर्ष करता करता मुलांना, माझी मुलं ही असुरक्षित आहेत जगाच्या दृष्टीनं असं म्हणून त्यांच्यासाठी पळणारी मीच. आणि थकून पुन्हा मग त्याच पिरियडमध्ये मी मुलांनाही शिकवत होते. मुलांची पण मला खूप मदत झाली, मी खूप गुंतले मुलांमध्ये. मी माझ्यातली आई त्यांच्यावर पण खूप वेळेला रागवून गेली, खूप वेळेला त्यांना शिकवलं आणि जे शिकवलं ते मनापासून शिकवलं. पण त्यांनी जी माया दिली मला त्यावेळी मला मिळालं ते अप्रतिम. आणि मुलांसोबतच तुम्ही विद्यार्थी पण घडवले. त्यांचं ते घडले मॅडम, आपण कुठं घडवणार. संजय जेवरीकर काय किंवा हा महाले काय, राम महाले, हे विद्यार्थी आणखी बरेच आहेत, शेवाळे आहे, सचिन गुजरे आहे. ह्या सगळे विद्यार्थी आपोआप सानिध्यात आले, घडले. कधी त्यांना मी रागवलं. मुलांची माझ्याबद्दलची कल्पना अशी होती, ते म्हणायचे मॅडम, आर्य मॅडम इज अनप्रेडिक्टेबल. त्याच्यामुळे अशा प्रतिक्रियाही मिळाल्या आणि तेवढंच प्रेमही मिळालं त्यांच्याकडे. नाही, पण ते वय असतं, पण त्यानंतर त्यांची जी प्रगती होते तेव्हा मात्र त्या सगळ्या क्षणांची त्यांना आठवण होत असते आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञता पण ते व्यक्त करतात. हो, संजय जेवरीकर हा पहिल्यांदा माझ्याकडे आला. राधाकृष्णाच्या मूर्तीचे फोटो त्याने काढले. मला माहित नव्हतं मोबाईलवर फोटो कसे काढायचे, त्याला एडिट कसं करायचं वगैरे, त्यानंच केलं. आणि मग आम्ही काव्यसत्र घेतलं मॅडम त्यावेळी. प्रतिभा घारे, पुन्हा अरुणा देवेगावकर, विभा बोके, मेघराज मेश्राम आणि पुन्हा जयंती आंबेगावकर, ह्या सगळ्यांनी, आणि अरुण बारसकर हे माझ्या पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचे. त्यांच्या आवाजामुळे मी खुश होते, त्यांच्यावर रिक्वेस्ट केली होती. त्यांना एक मूर्ती पण मी प्रेझेंट केली. काही अशा दिलेल्या आहेत प्रेझेंट म्हणून. माझी अशी कल्पना आहे मॅडम की जे लोक आपल्यासाठी आत्मीयतेनं करतात त्यांना आपल्याच कष्टाचं काहीतरी दिलं पाहिजे. नुसतेच मी खूप आभारी आहे असं मानणं आणि शांत बसणं माझ्या स्वभावात नाही. माझं मन मला बसू देत नाही. त्यांनी माझ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. आतापर्यंत मी संजयच्या मदतीनं आणि नंदू कुलकर्णी प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल मला, की प्रत्येक वेळेला मी घडवत असताना मला खूप अडचणी येतात. मी इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकलेली नाहीये, मग तो व्ह्यू मला कळत नाही की दगडात त्या मी पाहू कशी त्या मूर्तीला. त्यावेळेला मग मी नंदू कुलकर्णी सरांना म्हणत असते, सगळी या बाई बघायला या, म्हणलं की ते आलोच मॅडम म्हणून येतात. एकदा तर ही राधाकृष्णाची मूर्ती घडवत असताना नंदू कुलकर्णी आणि सीमा त्यांची मिसेस ही पण तेवढ्याच दिलखुलासपणे वागते माझ्याशी. हे चित्र अवघड होतं कसं काय शिल्पा साकारणं, कारण ह्याच्यात दोघांचे हात गुंफलेले आहेत आणि कळत नव्हतं मला की कशा रीतीने मी हे करू. तेव्हा सीमा आली आणि ती नंदूच्या गळ्यात पडून तिने
एक्झॅक्टली ह्या पोज मध्ये उभं राहिले. बघा मॅडम, तुम्हाला काय पाहायचं आहे, कसं पाहायचं, कोणत्या अँगलला ते पहा. प्रात्यक्षिक करून दाखवलं मला. अगदी कोणाकोणाचं नाव घेऊ मॅडम, खूप लोकांची साथ आहे याच्यामध्ये. बागडे सर म्हणून आमच्या आर्ट स्कूलचे आहेत, ते अधून मधून येतात, मला गाईड करतात, मुलं सांगतात. सुदैवानं माझ्या मुलांना कळतं, जावयाला कळतं, वेळोवेळी ते येतात, काकू हे असं वाटतं, आई हे असं वाटतं, बघ आता, असं म्हणून सांगून जातात मला. आणि मग हळूहळू मी काढत जाते थोडं 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 थोडं. खूप अप्रतिम अशी कला आपण जोपासलेली. तर या कलेच्या प्रतीच्या आपल्या भावना ज्या आहेत त्या आपण काव्यात मधून व्यक्त करणार आहात. तर ती मी विनंती करेन आपल्याला की तुम्ही त्या भावना व्यक्त कराव्यात. धन्यवाद मॅडम. अगदी मोकळेपणाने सांगते की राधाकृष्णाची मूर्ती घडवली किंवा एवढ्या सगळ्या मूर्त्या मी घडवल्या, याच्यामध्ये मी जगत होते, ही गोष्ट खरी आहे. मी नाही म्हणाले तरी कुणी मान्य करेल असं नाहीये. म्हणून मी अगदी प्रांजळपणे सांगते की हे सगळं करत असताना मी त्याच ट्रान्स स्टेट मध्ये होते आणि 8-8, 9-9 महिने मी त्याच अवस्थेतून जात होते. त्याशिवाय हे घडतच नाही मॅडम कोणी. आणि त्यावेळेला मला थोडासा अनुभूती होणं किंवा ज्याला म्हणतो आपण अनुभवणं, ते काय अनुभवलं असेल तर आपल्या भारत देशामध्ये प्रचंड मोठमोठे शिल्प आहेत, त्याला शब्दात सांगूच शकत नाही. मीच काय, मी तर फार पामर हो, क्षुल्लक, कोणीच गुंफू शकलं नाही. ते घडवत असताना त्या लोकांच्या डोक्यात एकच शब्द वापरते मी, काय आग असेल, काय ते असतील घडवत असताना. कुठं ते लांब गुहेतून मी ते आहेत आणि मी गुहेच्या दारात उभं राहून ते पाहते आहे. त्यांचा जो तो भाव होता, ती तल्लीनता होती, ती मी अद्भुतपणे अनुभवत होते. एवढा एक साक्षात्कार मात्र ही मूर्त्या करताना मला झाला. कलाकाराची अस्वस्थता, ते ते जुनूननेस, म्हणजे जुनून ज्याला म्हणतो आपण, तो शब्द अतिशय समर्पक आहे, तो अनुभवायला मिळतो, तिथं हरवायला मिळतं खऱ्या अर्थानं. विसर पडतो ह्या जगाचा सगळं, त्याशिवाय होत नाही मॅडम. पण कधी कधी असं म्हणतात सगळे की ही महिला असून अशा मूर्त्या घडवते किंवा अशा फिलिंग्स आहेत, अशा म्हणजे त्यांचा अर्थ वेगळा असतो. मला त्या अशाशी काहीही संबंध नाही. कला ही कला आहे शेवटी. जे काही भाव आहेत ते एवढे निरागस, एवढे प्रांजळ, एवढे सुंदर असतात की त्या वलयात मला जगायला आवडतं. तिथं शरीराचा संबंध नसतो. तुम्ही त्याला तुकारामाची विठ्ठलाबद्दलची भक्ती म्हणा, तिथं तुकारामही गवण, विठ्ठलही गवण असतो. तो फक्त तुकारामाचा संबंध जुळलेला मनाचा त्याच्या विठ्ठलाशी, मीरेचा कृष्णाशी, राधेचा कृष्णाशी, जनीचा विठ्ठलाशी, सखूचा विठ्ठलाशी. उगीच कोणी एवढं मोठं अद्भुत काम करत नाही. आणि ही सगळी ताकद त्या मेंदूत असते, देवानं दिलेली. फक्त त्याला त्या दृष्टीनं भिडावं लागतं आणि ते भिडण्या इतपतचं पुण्य माझं गेल्या जन्मीचं होतं, म्हणून मला ती दृष्टी मिळाली. इथं मात्र मी देवाचे आभार मानते. पण खूप वेळाला म्हणते हो मॅडम मी की मला तुम्ही कलाकाराचा आत्मा दिला देवा, पण एवढी अवघड कला का दिली? म्हणजे दगडच का फोडायला लावला मला? तुम्ही साधं द्यायचं ना, गायन द्यायचं, आवाज होता मला दिलेला, मग ते बोलायला शिकवायचं ना. पण ते नाही आलं. तुम्ही दगड करायचं असेल तुला ना, तर तुम्ही निक्षून सांगितलं की मग दगडच फोड. पुन्हा मला सांगितलं की तुझ्या कलेला क्षमा नाही, चुकीला क्षमा नाही, तू चुकलीस की चुकलीस, संपलं. म्हणजे एवढं तारेवरची कसरत मला देवाला करायला लावली. म्हणून मी खूप वेळेला रागवते त्याच्यावर की तू असं का केलं. मला रमवायचंच होतं ना, मग दुसरीकडे रमण्यासारखं काहीतरी द्यायचं ना. बरोबर, एवढं मात्र मी बोलते. पण माझ्या मूर्ती बघून कुणी असं समजू नये. मी विनंती करते त्यांना की हे फार काहीतरी बिभत्स आहे, इरॅटिक, फार काहीतरी अनसॅटिस्फाईड आहे. नाही, हे माझं सुंदर जग आहे आणि ह्या सुंदर तरंग आहेत जे मी त्या मूर्तीत पाहते आणि त्या मूर्तीतून साकार करते. म्हणूनच माझ्या मूर्तींची नावही तशीच आहे.
मी खानमची गझल ऐकत 9-10 महिने एकच मूर्ती कोरली, ती माझी संगमरवरातली गझल आहे. हे सगळे माझे भाव आहेत. माझ्या 8 ओळी फक्त मी माझ्या या बाबतीत तुमच्या समोर सादर करते. सादर करण्यापूर्वी मॅडम मी तुमचे आभार मानते, कारण माझ्या शब्दांना लोकांसमोर येण्यासाठी तुम्ही मला वाव दिलात. माझ्या कवितेला नाव नाही, पण कविता अशी आहे. स्वप्नाच्या गावात रमावे, स्वप्नाच्या गावात रमावे, शरीर विरहित स्वप्न जगावे. क्या बात है. शरीर विरहित स्वप्न जगावे, फुलातून अलगद सुटणारा गंध व्हावे. फुलातून अलगद सुटणारा गंध व्हावे, रुई सम धुक्यात धुंद उडावे. रुई सम धुक्यात धुंद उडावे, नको आवरण शरीराचे, नको आवरण शरीराचे, मनाने मनातच गुंतावे. क्या बात है. नको आवरण शरीराचे, मनाने मनातच गुंतावे, स्पर्शात दवाच्या स्वप्न बहरावे. पहाटेच्या स्पर्शात दवाच्या स्वप्न बहरावे, स्वप्नात जगावे, स्वप्नात बहरावे, स्वप्नातच सारे संपावे, स्वप्नातच सारे संपावे. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. एकतर अप्रतिम कला आम्हाला अनुभवायला मिळाली, सोबत काव्य आविष्कार पण ऐकायला मिळाला. आपले खूप खूप धन्यवाद. आभारी आहे मॅडम. एवढे दिवस झालं आपण लातूरमध्ये कार्यरत आहात, परंतु मलाच नवल वाटते की आपण एकत्र अनेक मिटिंगला होतो, एकत्र अनेक कार्यक्रमांना होतो, पण या कलेबद्दल मला कधी माहिती नाही झालं. आणि जेव्हा माहिती झालं तेव्हापासून माझा एकच ध्यास होता की मॅडमची मुलाखत घ्यायची. मॅडम, हे तुम्ही पण कलाकार आहात, तुम्ही पण संवेदनक्षम आहात, म्हणून तुम्हाला हे वाटलं. बरोबर. नुसतंच आभारी आहे म्हणून मी थांबणार नाही मॅडम. बरोबर. मी जेव्हा त्यांना म्हणाले की माझ्या मूर्त्या मला विकायच्या आहेत, तेव्हा त्यांनी मला हा रस्ता सांगितला. मी त्यांना एकच म्हणाले, आपल्या देशात 50,000 जिवंत बैल मिळत असताना कुणाकडे इतका जिगर आणि कलाशक्ती असणार आहे की लाखो रुपये देऊन ते माझा दगड विकत घेतील. हे वास्तव आहे मॅडम. तुम्ही निदान आलात, माझी मुलाखत घेतली, मला जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. कलेला आपल्या सलाम करून इथे मी समारोप करते. धन्यवाद. सजना केली आहे, सजते आहे, मी सवरते आहे, प्रियकराला भेटायसाठी जायचं आहे मला. इथं मी हे ऑनलाईन चित्राची मदत घेतली. ह्याही चित्रात मी ऑनलाईन चित्राची मदत घेतली. ह्याचं नाव आहे द लाईफ, अपूर्ण आयुष्य. कदाचित असंच असतं. अगदी. ही मात्र काल्पनिक आहे. माझ्या डोक्यात फार होतं करायचं, त्या मूर्त्या मी फक्त घडवल्या. हे पेंटिंग मध्ये होते आधी, पेंटिंग फाटले म्हणून मग आता हे केलं. ही अभिसारिका, प्रियकराला भेटायला निघाली कमळं वगैरे घेऊन, अशी ही कल्पना आहे. सुंदर. ही अत्यंत हार्ड ग्रॅनाइटच्या काळ्या दगडातली आहे. मला खूप वेळेला वाटतं की देवानी डोक्यात ही कलाकार तर घातला खरा, पण थोडा सोपा घालायचा असता गायन वगैरे, तर मला जास्त बरं वाटलं असतं. दगड फोडायचा हा भयानक कठीण दगड होता. आणि फोडता फोडता दुसरं एक ह्याच्यात म्हणजे चुकीला माफी नाही याच्यात. बरोबर. चुकलं की चुकलं, पुन्हा ते दुरुस्ती नाही आहे त्याच्यात. या ठिकाणी चुकलं, 5-6 दिवस मी डिप्रेशन मध्ये झोपून होते. पुन्हा विचार केला नाही आपण ह्याच्या आता पुन्हा 3D मध्ये काढू पूर्ण. मग ही काढली मूर्ती. फक्त अंगठ्यावर हिचं वजन केलेलं आहे. अगदी. आणि अतिशय सुंदर हा फिगर आला. मागून पुढून पाहत असताना आपल्याला जाणवतं की ह्याच्यात वेग आहे, उन्माद आहे, उत्साह आहे.
असं पाहताना प्रत्येक वेळेला वाटतं की ही पूर्ण असती तर किती छान दिसली असते ना, पण तसं आयुष्य कधीच नसतं. म्हणून मी ह्याचं नाव दिलं द लाईफ, कारण ते अपूर्ण असतं. आणि हे कॉस्मो आर्ट गॅलरीत ठेवलेलं होतं, तिथून परत आणलं मी. तिथल्या लोकांना आवडलं, पण त्याला मालक नाही मिळाला तिथं. इथून मात्र मी ऑनलाईन चित्र वगैरे पाहिली आणि मग कोरायला घेतलं. मला एक वेळ होतं त्या ऑनलाईन कॅमेऱ्यात सुद्धा, म्हणजे गॅलरीत सुद्धा, सालार्जंग म्युझियम मध्ये पाहिलेलं की एवढ्या मोठ्या फॉरेनच्या म्हणजे परकीय वस्त्रांमधून सुद्धा तिचं फिगर छान दिसायला पाहिजे. म्हणजे ह्या बुटाची टाच सुद्धा मागची दिसते इथं. ही मंचली आहे, हे कमळं वगैरे लावलेले आहेत त्यांनी. ही त्यांची हेअरस्टाईल मला आवडली, त्यांची चेहऱ्याची अनाटॉमी मला आवडली. आणि मागच्या बाजूने तिने हे वस्त्र धरलेलं आहे, असं ते कोरलेलं आहे. आणि पुन्हा थोडस उत्साहानंच ह्या वेगळ्या पद्धतीनं कोरलेले आहे, ज्याच्यानं त्याचा आकार, लय, त्यांची वस्त्र, त्यांची हेअरस्टाईल, त्यांचे एक्सप्रेशन्स तर म्हणजे माझ्या कलेचा आत्मा आहे. आणि त्या पद्धतीने मी करत गेले. साधारणतः एखादी मूर्ती करण्यासाठी किती कालावधी लागतो? ह्या मूर्तीला, त्या मूर्तीला 3-3 फुटाच्या मला 9-10 महिने लागले मॅडम. एकटीच करत होते, मुलगा थोडा मध्ये केला होता. आणि वेगवेगळे प्रयत्न करण्यात मुलगाही तो साथ द्यायचा. बरोबर. ही मूर्ती पूर्णतः मी आज जाने की जिद ना करो, ही जी गझल आहे कानमची, त्या खानमची गझल ऐकतच मी 9 ते 10 महिने त्याच वातावरणामध्ये, त्याच ट्रान्समध्ये ही मूर्ती मी केलेली आहे. ही मूर्ती म्हणजे माझी गझल आहे मॅडम, संगमरवरातली. तीच गझल मी संगमरवरात कोरली म्हटलं तरी चालेल. ही पाठमोळी बघा, इथून भास होतो की इथं तिचे हात आहेत, हे तिचे बोकळे असलेले केस, वस्त्र, हे असं त्या ट्रान्स फेज मध्ये मी जाते आणि मला काही सुचत नाही, मग मी माझी राहत नाही. आणि मी जेव्हा आता पाहते दाखवताना तुम्हाला, तेव्हाच फक्त त्याच्याशी मी जवळ गेलेली असते, त्या फेज मध्ये गेलेली असते. एरवी पाहताना मला वाटतच नाही की मी ही केलेली आहे. एक त्रयस्थ म्हणून आता तुम्ही तेव्हा मी ही नसतेच. म्हणजे माझं खूप जण मला म्हणतात तुमचं वय किती, मी म्हणलं 16 पासून 80 पर्यंत किती झालं. मी कोणत्या वयात केव्हा जाईल मला सांगता येत नाही, कारण त्याशिवाय मी हे करू शकणार नाही, तिथे जाऊ शकणार नाही. ही अभिसारिका अशीच वेगळ्या रूपामध्ये, ही पण ठेवलेली होती तिथं कॉस्मो आर्ट गॅलरीमध्ये. ॲक्सिडेंटली ती स्लिप झाली हातातून आणि मग इथं थोडंसं तुटलं, ते आता पॅच केलेलं आहे, त्याला फिनिशिंग करावं लागेल मला. पण हे करताना मी माझी नसते आणि तेच एक्सप्रेशन्स त्या मूर्तीमध्ये आलेले असतात, हे खरं. वेटिंग, वाट बघते, वेटिंग फॉर समबडी. काम करत असतो. धूळ थोडीशी जाते, सगळीकडून मास्क वगैरे बांधून मला बसावं लागतं. सध्या ही करायला घेतली. मुघल आझम हा सिनेमा मी 100 वेळेला पाहिला आणि त्यावेळी ही आवडलेली मूर्ती बघूया की मला साकारली आता येते. ही सुरुवात आहे केलेली. दगड आहे, आता मी ही करायला घेतली, पण अजून ती जे ट्रान्सस्टेट म्हणते ती अजून दिसत नाहीये मला. मग ती मला दिसायला लागली की मी तिला बाहेर काढेन. कितपत करू शकते माहित नाही, कारण सालार्जंग म्युझियममध्ये ती वेल्ड रिबेट आहे. असं वाटतं करावं, पण तेवढं परमोच्च करणं मला शक्य नाही. मी फक्त प्रयत्न करते. मला मी सुरुवात केलेली आहे फक्त. अशा वेळेला मी बोलवते आमचे नंदू कुलकर्णी सर, वर्कशॉप सुपरिंटेंडंट रिटायर्ड, गंगासागरमध्ये राहतात, तुम्हाला सहकार्य होतं, ते येतात, बरेचसे सांगतात. बागडे सर आर्ट कॉलेजचे, ते येऊन थोडंसं मार्गदर्शन. माझा मुलगा, मुलगी, जावई वेळोवेळी सांगतात की असं वाटतं, हे तसं वाटतंय. काही ऑनलाईन
पोस्टर्स असतात त्यांचा आधार घेते. हे आता करते आहे. बघूया काय साधारण होते आणि कितपत करू शकते. निश्चित निश्चित तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार. थँक्यू. सुंदर कला आहे तुमच्याकडे. माझ्या वडिलांनी तयार केलेलं एक पेंटिंग होतं. ते पेंटिंग हे यापेक्षा खूप सुंदर होतं. मी 1984ला औरादेकडनं 10 रुपयाचा POP आणला. त्याच्यात हे ब्लॉक तयार केला आणि मी घरी असणाऱ्या साहित्यानिशी वडिलांनी केलेल्या पेंटिंगवरून ही मूर्ती मी तयार केली. पण ही POPत असताना केलेली असल्यामुळं मला भीती वाटत होती ही फुटेल की काय. अर्थात ती असता काय फुटली नाही म्हणा. मग पुन्हा मी त्याच्यावरून ही या पेंटिंगमध्ये ब्रह्मवेळेमध्ये सरस्वती वीणा वाजवत असते. ब्रह्मवेळ असल्यामुळे आकाशात चंद्रही आहे, दूरवर समुद्रही आहे आणि तो आभाळाला भिडलेला आहे, कुठलाही उजेड नाही. आणि मग तिथून पुसट थोडं थोडं दुसर चांदणं असतं म्हणा किंवा चंद्रप्रकाश असतो म्हणा. आणि त्याच्यात ही वीणा वाजवत असताना तिचा तोल जातो आणि ती पाय ठेवते हे झोपलेल्या हंसावर आणि हंस गडबडीनं झोपेतून जागा होतो. अशी ही कल्पना केलेली आहे या याच्यात. आणि मग नकळत उमललेले हे कमळ, त्याच्यावरचे हे दव असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पण माझं काल्पनिक आहे. खूप सुंदर. हे पेंटिंग एका तिला काय म्हणतो आपण मेंढपाळ करणारी बाई तिचा त्या हिला आश्वस्त करते आहे हरिणीला की तुझं पाडच माझ्याकडे सुरक्षित आहे. ही इंडियन स्टाईलची बाई नाही आहे. मला तिचं ते आवडलं रूप म्हणून मी केलं. ही पेंटिंग द वर्ल्ड बियॉन्ड, बरंचसं काल्पनिक बरंचसं पाहिलेलं असं आहे. कल्पना घेतलेली आहे बाहेरून. मुळगावकरांचं जुनं एक पुस्तकाचा संग्रह होता, त्यातलंच अर्थात 1980चं पहिलं आणि हे दुसरं पेंटिंग आहे. कॉस्मो आर्ट गॅलरीत ठेवलेलं होतं हे. सुंदर. हे चित्र, हे पेंटिंग म्हणजे ते मी जे स्कल्पचर काढलेलं आहे POP पूर्ण त्याचंच आहे. फक्त ह्याला असं ते गुहेत आहे असं दाखवलेलं आहे. आणि त्यात ह्या 3 वेगवेगळ्या तिच्या मुद्रा हे एकत्रित आणलेल्या ह्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दगडाच्या मूर्तीत आहेत असा भास निर्माण करायचा प्रयत्न केला. ही त्याचीच प्रतिकृती आहे. त्याच्यात कधी आपली ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित यांचा भास होतो. मला ते काढायचं नव्हतं खरं तर, पण ते झालं तसंच. कारण तिच्या केसांच्या स्टाईलची, ह्या ओढणीतून पलीकडे दिसणाऱ्या केसांची मला थोडीशी भुरळ पडली तर म्हटलं तरी चालेल. ती माझ्या डोक्यात आहे आणखी तिच्या वेगवेगळ्या डान्सच्या मुद्रेतून. तर हे ते साकारण्याचा प्रयत्न केला. हे पेंटिंग 1980चं आहे. यावेळी मी रिसर्चसाठी मराठवाडा युनिव्हर्सिटीत गेलेले होते आणि मला इच्छा झाली खूप तीव्रतेनं की आपण एखादं पेंटिंग काढावं. त्यावेळी माझ्याकडे फक्त एक जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाची ट्यूब होती. घरून सामान आलेलं खताचा पोतं होता पांढरं आणि त्याच्यावर मी हे पेंटिंग काढलेलं आहे. हे खताच्या पोत्यावरचं पेंटिंग आहे आणि पूर्णतः काल्पनिक आहे. माझ्या विश्व हे कल्पनेचं मी पेंटिंग मध्ये उतरवलं, मूर्तिकलेत उतरवलं. बरोबर. कुठलाही बिझनेस माइंड डोक्यात ठेवून मी केलेलं नाही अजिबात. त्याच वेळेला ही थर्मोकॉलवर केलेली आहे. एक थर्मोकॉल होता तो थोडासा जळालेला पण होता मध्ये, तेच शिल्लक रंग होते. ती एक मूर्ती एक पेंटिंग केली मी. 1980चीच आहे ती. आणि नंतर जेव्हा मी मूर्तिकला सुरू केली तेव्हा पहिली मूर्ती संगमरवरी दगडात 1 फुटाची याच पेंटिंग वरून मी केली. ती इथं ही मूर्ती आणि वरचं हे पेंटिंग त्याच्याकडे बघूनच हे केलं तयार. पहिलं करत असताना मला असं वाटलं की बिघडते का काय, पण बिघडली नाही, मला करता आलं. ही सुद्धा काल्पनिकच आहे. 1990ला POP मध्ये ब्लॉक तयार करून हे कोरून केलेलं आहे. सुंदर. मायकेल एंजेलोचं हे स्कल्पचर आहे. हे करताना मला माहित नव्हतं की मायकेल एंजेलो कोण होता आणि आपण मायकेल एंजेलोचं स्कल्पचरचे
थोडीशी कॉपी करायचा प्रयत्न करतोय हे भान मला त्यावेळी नव्हतं किंवा माहितीही नव्हती. आज मात्र अज्ञानाने मी केलेली त्याची जी काही कॉपी होती ती मला बघितलं की मला थोडंसं भीती वाटल्यासारखी वाटतं हे धाडस त्यावेळी अज्ञानात झालं हेच बरं झालं. कारण इथं खाली अशी एक स्त्री आहे आणि हे मायकेलँजेलोचं स्कल्पचर मी करताना माझ्याकडे साहित्य फक्त डिसेक्शन बॉक्स मधले स्काल्पेल वगैरे किंवा घरातली सुरी चमचा अशीच होतं, दुसरं काहीही नव्हतं. लोकांच्या सांगण्यावरून मी रंग दिला ह्याला, पण खरं तर रंग द्यायचा नसतो, ते स्ट्रोक तसेच राहायला पाहिजेत हे मला नंतर कळलं. पण कारण याचे परिणाम मी जेव्हा मदुराई वगैरे ठिकाणी मोठे मोठे स्कल्पचर्स आहेत पण त्याला रंग दिलेले आहेत ते पाहताना मला तेच वाटत होते की ह्या दगडातले स्ट्रोक्स कुठे शोधू मी. ते अगदी बॅनर्स असल्यासारखे वाटत होते, ते व्हायला नको, पण न कळत माझ्या हाताने हे झालं. मी ह्याला रंग दिला. यानंतर मात्र मी कधी रंग दिला नाही. त्या ग्रीस स्टाईलच्या मूर्त्या मला खूप आवडतात. त्याच्यानंतर मी केलेली ही दुसरी मूर्ती ही मात्र माझं मास्टरपीस आहे. कारण अशी मूर्ती मी पुन्हा खरं तर कोणतीच करू शकणार नाही, पण ही तर नाहीच नाही. ही सुद्धा माझी काल्पनिक आहे. याच्यात 3 वाद्य, मृदंग, वीणा आणि टाळ वाजवताना ही तल्लीनतेनं वाजवताना एकच स्त्री आहे आणि तेवढ्याच तल्लीनतेनं ती प्रत्येक इन्स्ट्रुमेंट वाजवताना दिसते. हा मोर तुटला म्हणून त्याचा चेहरा थोडासा असा दबलेला झालाय बस का. पण आता हे पीओपीत असल्यामुळे मी असं ह्याला सांभाळून ठेवते. ह्याला माऊल्डमध्ये मला कन्व्हर्ट करायचं आहे, ब्रास वगैरे मध्ये. तो कोणी मिळाला तर मी करीन, पण आता तो मिळत नाहीये. माझ्या जावयाने ही मायकेलँजेलोचं सिग्नेचर मला ग्रीसमधून पाठवलं. मी धन्य झाले हे सिग्नेचर बघून. आणि त्याचं एक वाक्य मला प्रचंड आवडलं. अर्थात फार मोठ्या माणसाचं ते वाक्य आहे. आय सॉ द एंजल इन द मार्बल अँड कार्ड अंटिल सेट हिम फ्री. मी फक्त त्याच्यातून त्याला मुक्त केलं. केवढी सुंदर कल्पना त्याची. त्यानंतर केलेली ही बंजारन आहे 2 फुटातली रेड स्टोन मधली. ही मूर्ती करत असताना तिचा हा मांडीचा भाग, दिसणारे गोंडे, म्हणजे अंग प्रत्यंग म्हणा किंवा प्रत्येक हातीचा फॉर्म दिसला पाहिजे. करतानाही तसंच वाटत होतं. आणि तिचा हा पदर पूर्ण उडताना काढलेला आहे मी शरीरापासून वेगळा. किती अप्रतिम कल्पना. भीती वाटत होती म्हणजे फुटला जाण्याची. आता जपताना तीच भीती वाटते, पण जपते आहे त्याला. स्टनिंग बंजारन 2 feet in height, सँडस्टोन. ही आहे राधाकृष्णाची. याच्यात कृष्ण एकदम राधेच्या समोर आला, त्याच्यामुळे राधा लाजेनं पलीकडे मान करते आहे, पलीकडे सरकते आहे, अशी संकल्पना केलेली आहे. कलाकाराच्या मनातल्या भावना आणि त्याचं ते प्रतिबिंब तिथं उमटणं कलेमध्ये खूपच ग्रेट आहे हे सगळं. ही मूर्ती साकारताना अंगठ्यावर फक्त ह्याचं वजन आहे आणि इथून ह्या शरीराचा बाक दाखवत असताना 7 या वस्त्रांचा वापर केलेला आहे. म्हणजे हे अँगल्स बदलतात आणि मग हा 1 2 3 हा 4था आणि मग केसांचा 5वा 6वा, तेव्हा तिचा तो शरीराचा बाक हा येतो. आणि या वस्त्रांमधून तिचं हे जे आतलं उपवस्त्र आहे ते पण कळलं पाहिजे, भास झाला पाहिजे त्याचा. आणि हे शरीर पूर्ण वस्त्र नसलेलं उघडं आणि शरीर झाकलेलं, आवृत्त अनावृत्त असं आपण म्हणू, तर तेही कळलं पाहिजे. तो एक माझा प्रयत्न होता सालारजंग म्युझियम मधल्या ट्रान्सपरंट वस्त्रातल्या बाईंकडे जाण्याचा, म्हणजे त्या शिल्पांकडे जाण्याचा. ही आहे आज फिर जीने की तमन्ना. ग्रेट. फुलराणी. मला हिचं कॉस्ट्युम आवडलेलं होतं, एक चित्र होतं असं, ते फार वर्षापासून आवडलेलं होतं म्हणून मी ते करायला घेतलं. याच्यात ही फुलं वेचते, पाहते आहे, निरखते आहे असं आहे. आणि हिच्या हे झाड मागच्या बाजूने. शिल्पकलेमध्ये 3 डायमेन्शन मधून कोरावं लागतं तरच त्याचा परिणाम दिसून येतो. 2D मध्ये मला आवडत नाही. मग तिची ही बांधलेली ओढणी, मागचं वस्त्र, तिच्या दिसणाऱ्या केसांच्या बटा इकडनं. किती
बारकावे असतात ना कले. हा, आणि ह्या वस्त्रांवरचं तिचं भरत काम जे केलेलं आहे, डिझाईन ते. हे वरचं प्लेन आहे आणि हे भरत काम केलेलं आहे. ते केसांची बट आहे का मग खांद्यावरती? ही हा मागून आलेली पुढे केसांची बट आहे. नॅचरल लुक सर. ही आत्ताच कंप्लीट केलेली कलाकृती आहे राधाकृष्णाची. ही मूळ चित्र होतं मुळगावकरांचं आणि ते होतं सीता स्वयंवराचं. पण दगडाच्या मर्यादेअभावी मी त्याला राधाकृष्णात परिवर्तित केलं. हे कोरायला मला 2.5 वर्ष लागली. आणि माझी ही कोरण्याच्या मागची भावना अशी होती, सतत 2.5 वर्ष ह्या एक बासरीचा वेग, त्यावेळी राधा ही बोलायची. म्हणजे या दोघांच्या दृष्टीमध्ये जे भाव आहेत, यांच्या अंग प्रत्यंगामधून दिसणारे जे काही भाव आहेत, बरोबर, ह्याला शरीराची गरज नाही. बरोबर, शरीर विरहित असे ते भाव आहेत. अगदी ते मला दाखवायचं होतं की आपण जी कल्पना करतो विचित्र, हेच भाव होते तुकारामाचे विठ्ठलाबरोबरचे, बरोबर, जनीचे विठ्ठलाबरोबरचे. मीरा कृष्णाला भजायची ती याच भावनेनं आणि राधा ही याच भावना. याला कुणालाही भाव, शरीर काय, मग ती स्त्री असो पुरुष असो, ह्याचा कुठेही संबंधच नव्हता. ही फक्त ती एक आत्मीयता होती त्याच्याबद्दल, निस्सीम भक्ती, आणि तीच फक्त याच्यामध्ये आली. म्हणून मला हे अतोनात आवडतं. हे राधाकृष्णाचं आहे. आणि राधेच्या बाबतीत, आणि राधा या अँगलनं बघा, तिचा आवेग दिसून येतो. ही टाच उंचावलेली आहे इथं. हे वरचं वस्त्र आहे, ओढणी तिची, याच्यावर ही डिझाईन आहे. ही तिचं आतलं वस्त्र आहे हे, जे इथं संपतं. या 2 वस्त्रातला फरक दाखवलेला आहे इथं, 2 वेगवेगळ्या. आणि वाकल्यानंतर पुन्हा ते केस कसे असतील, त्याने हे कमरेला धरलेलं आहे तिला बागून कृष्णाने. मग ते तिच्या ह्या अँगलमधून ते केस कसे विखुरलेले असतील, हे केलं. हा एक माझ्यासाठी मी केलेलं आहे असं मला वाटतच नाही, 100% वाटत नाही. प्रचंड अवघड होते, पण ती घडली एवढं खरं. ही फक्त त्या भावनेची आणि त्यातल्या त्या करतानाच्या वातावरणाची किमया आहे. कोणीतरी आहे, देव आहे, ईश्वर आहे, किंवा आणखी काय पावर आहे मला माहित नाही, पण ते येऊन माझ्या हाताने घडवते एवढं मला वाटतं. ह्याच्यात कुठलीही अतिशयोक्ती नाही किंवा मला मोठेपणाही माझं सांगायचं नाही. शिल्प घडवणं हे खूप अवघड